महेश भाऊ यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथा महापुराण चा 6वा दिवस आहे. सत्संग आहे, भजन आहे, प्रवचन आहे आणि भागवत कथा वाचक आमचे अंतरंगीचे नातलग हरिभक्तपरायण मुखाजी महाराज यांच्या पवित्र मुखातून आपण श्रवण करीत आहात. इथे उपस्थित असलेले माता भगिनी, उपस्थित आमचे बंधू तायडे गुरुजी, गोपळीचे श्री व्यवहारे, अद्याप अजून मला काही माहीत नाही अजून कोण आहे तर सगळ्यांना श्रोतेगणांना मी नमस्कार करतो आणि ज्ञानोबा माऊलीच्या कृपेने आपण सत्संगाला सुरुवात करतो आहोत. दोनच ग्रंथ आपल्या शास्त्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भगवद्गीता सांगते की जीवनाचं रहस्य काय आहे आणि श्रीमद भागवत जे चालू आहे ते सांगते की 7 दिवसामध्ये मरावं कसं. लक्षात घ्या, 2 ग्रंथ आहेत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हा जो भागवत ग्रंथ आहे, भगवान गोपाल कृष्ण षड्गुण ऐश्वर्य संपन्न पूर्ण अवतार त्यांच्या संपूर्ण लीला आता महाराज वर्णन करणारच आहे. अवतारी जन्म जन्म कर्मेचे मे दिव्यम योवेती तत्वता. त्यांचा काल जन्मोत्सव साजरा झालाच आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आपला सत्संग झाल्यानंतर लगेचच लीला भगवंताच्या सुरू होती. त्यापूर्वी ही जी ज्ञानोबा माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरीचे पारायण जवळजवळ 25-30 वर्षापासून रामवाडीमध्ये राम मंदिरामध्ये जवळजवळ 40 ते 35 माता येतात आणि दरवर्षी मी असतोच प्रवचन करायला. अजूनही तो नियम चालू आहे. त्यातल्या काही ज्या माता आहेत वयस्कर झालेल्या त्या वैकुंठवासी झालेल्या आहेत, पण अजूनही 15-20 माता ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याकरता येतात. कारण नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव आहे. आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबा माऊलीची ज्ञानेश्वरीची एखादी ओवी तरी पाठ असावी. बरं नसले पाठ तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा आपल्या घरामध्ये असावा पूजेमध्ये. म्हणजे आपण ज्ञानोबा माऊलीची पूजा करतोय ते कशा करता. आणि जर व्यावहारिक लौकिक दृष्टीने जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकाला एक 100ची 50ची नोट ठेवून द्या, तुमच्या घरातला पैसा संपणार नाही. अनुभव घेऊन पहा. तुम्ही अजूनही माझ्या घरी गेले ज्ञानेश्वरीमध्ये उघडून पाहिला 15वा अध्याय तर 50 वर्षापासून 150 रुपये ठेवलेले जसे तसे. या अनुभवाची नाही योग्य बोलायचं. ही ज्ञानोबा माऊलीची कृपा आहे. तुम्हाला कुठे अडचण येणार नाही, काहीच नाही. कारण भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनीशी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदिता असाचे भयकळी काळाचे नाही तया. कारण की ज्ञानेश्वर भगवान विष्णू, ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई हे 4ही अवतारी आहे, अवतीर्ण झालेले आहेत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, आणि त्यांना समाजाने खूप त्रास दिला. तो सांगायला आपल्याला वेळ नाही. तिच्यामध्येच तर माझे 2 तास जातील जर मी कथा सांगत बसलो. पण त्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, काय घ्यायचं आहे,
तितिक्षा घ्यायची आहे की प्रारब्धवश जे दुःख आहे आपल्या वाटेला आले ते सहन करण्याची शक्ती भगवंताने आपल्याला द्यावी. कारण काय की या मृत्यू लोकामध्ये दुःख येणार, शरीर रोगाचे भांडार नाही, अपवित्र शरीराचे. या शरीरामध्ये अनेक प्रकारचं जाळ आहे आपलं. ते देहाचं पंचीकरण मी तुम्हाला समजून सांगेल 5 मिनिटामध्ये. 9वा अध्याय ज्या वेळेला येईल त्यावेळेला. तर पहिला अध्याय जो आहे तो धृतराष्ट्र आहे, एकदा झालाय. किती एवढी मोठी भगवद्गीता आहे पण एकदा झाला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पहिल्या श्लोकात आला, नंतर 18व्या अध्यायापर्यंत आलाच नाही. धृत म्हणजे पकडून ठेवणे, राष्ट्र म्हणजे संसार. ज्याने ह्याला चिटकून बसला संसाराले, बाहेरच निघत नाही. डबकं तयार केलं मी आणि माझेपणाचं, आसक्तीचं, ममताचं. त्याला हे ज्ञान सांगूच नको. ज्ञानोबा माऊलीमध्ये इदम ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो सत्संग करत असेल, जो नामस्मरण करत असेल, ज्याची माझ्यावर श्रद्धा आहे भगवंतावर, त्यालाच हे तू ज्ञान दे. म्हणून काल महाराजांनी ओवी घेतली, तिथे ज्ञान गापई बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. कारण की संताशिवाय हे ज्ञान नाही, गुरुशिवाय हे ज्ञान नाही. मग तुम्ही आई वडिलांना गुरु माना चालेल. काही चांगल्या गोष्टी आज ज्या आहे, आज इतकं काही चालू आहे, एवढा मतांचा गलबला झाला. कोणी पुसेना कोणाला, दासबोधामध्ये लिहिलाय समर्थांनी. पण त्यातली काही चांगली एक बातमी आज अशी आहे की कावड यात्रा चालू आहे. जशी आपल्या वारकऱ्याची दिंडी चालते पंढरपूर पर्यंत, आळंदी पर्यंत, तर तिच्यामध्ये त्यांनी 15 वर्ष कावड यात्रा केली आणि त्याला पॅरालिसिस झाला. आता पॅरालिसिस झाल्यानंतर दोन्ही पाय लुळे झाले. ते म्हणे आता माझी महादेवाची कावड यात्रा कशी होईल. पत्नी म्हणते बघा ना मी आहे ना, कशा करताय. म्हणे तू माझी यात्रा करशील. हो. आता ती 150 किलोमीटर पायी चालते. 2 मुलं आहे, 9-9, 10 वर्षाची, आणि नवऱ्याला पाठीवर घेतलाय. 150 किलोमीटर अजून चालून राहिले. श्रावण बाळाची कथा ऐकतो, पण या कलियुगामध्ये ही कथा बघा. इथं जे आहे, पती तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ते शंकर पार्वती आहे, दुसरं कोण नाही आहे. आपण आपल्या हिच्यामध्ये बघा, पाहावे आपणाशी आपण या नाव जाणीचे आत्मज्ञान. बाहेर काहीच नाहीये. बाहेर दुकान आहे, हे सगळं आहे, हे आहे, ते पाय, बिल्डिंग पाय, यानं नवीन बांधली, त्यानं अमुक केलं, त्यानं 4 मजले घेतले, काही नाही. पण तू काय आहे आतमध्ये, तू पोखरून राहिला, काही उपयोग नाही त्याचा. सगळं जीवन आपलं बर्बाद होईल बाबा. म्हणून जीवनाचं रहस्य सांगतायत ज्ञानोबा माऊली. ज्या वेळेला पहिल्या अध्यायामध्ये आपण उघडतो ज्ञानोबा माऊलीचा, तिथे त्यांनी गणपतीचं स्तवन नंतर केलाय. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. असता हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम, भ्रांतीची काम विषयावरी. अरे एवढं मोठं तुझ्या हृदयामध्ये, हे हृदय गोकुळ आहे, त्यामध्ये रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी. तोच आहे, भगवान एकच आहे, संत एकच आहे. संत दिसती वेगळाले परंतु ते स्वरूपी मिळाले. कोण म्हणते मी याचा भक्त आहे, कोण म्हणते त्याचा आहे, आमचा संप्रदाय चांगला आहे, हा म्हणतो मी त्याच्या चांगला आहे. आणि हिच्यामध्ये काय होणार की साधना जी करण्याची, आपल्या साधकाची, आपल्याला साधक बनायचं आहे. आपल्याला बद्ध राहायचं नाहीये. बद्ध म्हणजे नकडे भक्ती, नकडे ज्ञान, नकडे वैराग्य. चिटकून बसलाय आपला. जसं रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिलंय, एका कोळ्याने जाळं फेकलं एका तलावामध्ये मासे पकडण्यासाठी,
पण त्यातले जे काही मासे हुशार होता तो म्हणे हे संसाराचं जाळ आहे, याच्यात फसायचं नाही. तो आलाच नाही, तो कोंबदारात जाऊन बसला. दुसरा होता मुमुक्ष. मोक्षाची इच्छा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मी कधी होईल, कधी परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होईल. आणि कलियुगामध्ये नामस्मरण आहे. 9व्या अध्यायात आपण जाऊ त्यावेळेला नामस्मरणाविषयी आपण बोलणार आहोत. कारण की यापरी आणि का अस्तापै साधन वाहत असे आण विठोबाची. कोणतेही कर्मकांड नाही, ज्ञानकांड नाही, उपासना कांड नाही, नुसतं हरिनाम. आणि ते याला हजारो जन्माचं पुण्य लागतं. हाती माळ आहे, लक्षात घ्या. लोक म्हणतो काय माळ जपतो हो, तर त्याचं हजारो जन्माचं पुण्य. जे जन्म सहस्र ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावा. मग लोक म्हणतात अमृत कुठे आहे? अमृत म्हणजेच नाम आहे. ते येत नाही, सगळ्यांना नाही मिळत बाबा, लक्षात घ्या. अमृता होनी गोड नाम तुझे, नामामृत गोडी वैष्णवाला धरी. अमृत आहे ते. आणि याप्रमाणे ज्ञानोबा माऊलींचा अवतार जो झाला तो याकरताच झाला. वास्तविक बघा, परंपरा नवनाथाची परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ, आदिनाथ गुरु, सकळ सीतांचा म्हणजे महादेव, म्हणजे शंकर पार्वती, सगळे आपण त्याचे लेकर आहोत. महादेव आहे. आपण शिवपुराण मी पुष्कळ सांगितले आहेत, शिवपुराण सांगितलं नाही असं नाही. तर आपण ओळखा की महादेव कोण आहे, ती पिंड काय आहे, ते लिंग काय आहे. जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषित. आणि म्हणून जी पहिली ओवी घेतली ज्ञानोबा माऊलींनी, ती ओम नमोची आद्या. ओम म्हणजे भगवान शिव, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्यामध्ये रजगुण आला, तमोगुण आला आणि सत्वगुण आला. काय कमाल आहे. ते वेदापासून आलेला ओम. हा जो ओम आहे, आणि फार पुनर्तन आहे. हा ठाईचा काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदासी चाळा लाविला गे बाय. पांडुरंग जो आला विटेवर, तो आई वडिलांच्या सेवेने झाला. आता हे सगळं आपल्याला माहित आहे. मग आपलं अर्थ कुठे? आता प्रश्न हाय. तर आपलं अर्थ इथे की हे षड्रिपू आपल्याला जाऊ देत नाही पुढे, ही माया पुढे जाऊ देत नाही, हे विषय वासना पुढे जाऊ देत नाही. कारण की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ज्यावेळेला प्रभू रामचंद्राची सीता माता अशोकवनामध्ये नेऊन ठेवली, त्यावेळेला कुंभकर्णाला विचारलं त्यांनी की कार्यकाळा मी तर आणलं सीतेला सोडून, पण मग म्हणे मग करून घे तिच्याशी लग्न. तू आपण तर सगळे मायावी आहोत, रामाचं रूप घे तू. तो म्हणे तेही करून पाहिलं, मी राम होऊन पाहिलो, तिच्याजवळ गेलो. मग काय झालं म्हणे, अरे मी म्हणे की हे लंका दान देऊन टाका, हे अमुकला शत्रूला माराव, आणि मी एकदमच परत रावण झालो, बदलूनच गेलो. म्हणजे काही लोकांना मी चांगलं व्हा असं बी वाटत नाही की मी आता हे सोडून देऊ. ही गत आपली झाली. आपल्याला वाटते हे धर की हे सोड, जे नाही धरायचं ते धरून राहिलं, जे सोडायचं नाही ते सोडून नाही राहिलं. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला अनुभव येत नाही साधनेचा, नामस्मरणाचा, आणि तो यायला पाहिजे. म्हणून तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरबोडू घ्या रे तुम्ही. तुमच्याकडून तेच आहे. ज्या वेळेला
ज्ञानोबा माऊलीला प्रास्ताविक चालू आहे सध्या. ज्या वेळेला भोपदेव शास्त्रीकडे गेले पैठणला, त्यावेळेला विचारलं त्यांनी की का रे बा, पुष्कळ त्यांचा शास्त्रांचा कोविद होते ते वेदशास्त्रांचे, वेदशास्त्र संपन्न ज्याला म्हणतात. पोती पडी जग पडी हुआ न पंडित कोय, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित हो. कबीर महाराज म्हणजे नुसते प्रेम अक्षरामध्ये अडीच अक्षर आहेत, पण ते प्रेम स्वार्थी नाही आहे, ते निष्काम आहे. प्रेमासाठी प्रेम आहे, जे गोप आणि गोपींनी केलं. आम्हाला ते कळत नाही. आम्ही शारीरिक प्रेमाचे भुकेले झालो आहोत सध्या. बघा तुम्ही टीव्ही आणि मोबाईल किती भयानक चालू आहे. कोणी सुखी नाही राहिलाय, भयानकता चालू आहे. आणि त्यातून आपल्याला तरायचं आहे आता, लक्षात घ्या. आणि हे तराय करता आम्हाला ज्ञानेश्वरी, भागवत हे जे ग्रंथ आहे याचा अभ्यास, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. त्याचं सार नामस्मरण आहे सगळ्या गोष्टी. म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका शेवटची ओवी आहे ज्ञानोबा माऊलीच्या, आणि एकनाथ महाराजांची ओवी आहे. आणि ते ज्ञानाचा एका नामाचा तुका. त्या पैठणमध्ये ज्यांना शुद्धीपत्र मिळत नव्हतं, मोठ्या वादविवादानंतर मिळालं. लौकिकासाठी देतो, भोपदेव शास्त्री म्हणाले, ब्रह्मेशास्त्री. प्रवचन चालू आहे, प्रवचन. आणि मग या गोष्टीतून आपल्याला काय बोध घेता येईल की ज्या वेळा वेदशास्त्र संपन्न, तो काळ बघा, 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीला. त्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जसा सरन्यायाधीश होतो, त्यावेळेला आळंदी हे दक्षिण भारताचं पीठ होतं. तिथला निकाल म्हणजे पूर्ण जगन्मान्य, लोकमान्य, सर्वांना मान्य करावं लागेल. अशा हिच्यामध्ये रेड्यामुखी वेद बोलविला ज्ञानोबा माऊली, सगळ्यांना माहीत. आता रेडा म्हणजे मूर्ख माणूस, रेडा म्हणजे जनावर. आरेला तुम्ही पुण्याला जाताना आरे गाव लागते, तिथे त्याची समाधी आहे आणि तिथे मोठी यात्रा भरते आणि 5 लाख लोकांची लाईन लागते कोणाच्या हेल्याच्या दर्शनाला घ्यायला. म्हणजे जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आम्ही जे डबके तयार केले, हा अमुक आहे, हा या जातीतला, कुळ जाती वर्ण हे अवघाची का कारण, येथे अर्जुना माझे पण सार्थके. आता आमच्या ब्राह्मण सभेमध्ये गीता सप्तशतीचे पाठ चालू आहे. फक्त ब्राह्मण लोकांना बोलवू आहे. मी इथे बसलोय, तुमच्या लक्षात आलं का आता? तर त्या एका ब्राह्मणाला मी विचारलं, का रे भाऊ दुसरा यारे यारे लहान थोर आहे आमचा वारकरी संप्रदाय. ते म्हणले नाही, तिथे ज्यांना संस्कृत येते त्या लोकांना संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून आणली. ज्ञानोबा माऊली म्हणतात, माझा मराठीची बोल कौतुके, अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. पुढे गेलं आमचं आहे. आम्ही केव्हा आम्ही पुढे जाणार. म्हणून बाबा तुझा आहे तुझ्यापाशी, परी तू जागा विसरलास. तुमच्याजवळच आहे सगळं, काही कुठे पाहू नका, अंतर्मुख व्हा. फक्त आपला स्वधर्म जो आहे 2, 3, 4 अध्यायामध्ये सांगितलेला कर्मयोगाचा. कारण की कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड जसं भागवतामध्ये आहे, हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भक्तांच्या कथा आहे, एक एक कथा आहे. पहिली कथा महाराजांनी सांगितली की बा काव त्रिपिंडी श्राद्ध करा, कालसर्प शांती करा, अमुक करा, नारायण नागबली करा. हे कर्मकांडामध्ये त्याला मुक्ती मिळण्यासाठी.
पण हा सर्वांचा त्याचा बाप आहे. कोण? भागवत. एक भागवत वाचलं की त्याचा उद्धार झाला धुंदकारीचा. लक्षात घ्या, पहिलीच कथा आहे आत्मदेव ब्राह्मणाची. पुढे जावं लागत नाही. महेश भाऊला जी गती मिळणार आहे त्या भागवतामुळे. लोक म्हणेल मग कशी गती? आम्ही तर काही दिसणार नाही, आम्हाला नाही. याचा अभ्यास आहे. लक्षात घ्या. आता वेळ झाला कशाला? आपल्याला भागवत लावायला. दुसऱ्या वर्षीच लावायला पाहिजे होतं भागवत, पण मग आता माझे संबंध माझ्या जाणं येणं होत नाही. नाही तुम्ही पहिले खूप फिरायचा सत्संगा करता. तर नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे नम्रता जोडे. नमस्कार करा प्रत्येकाला. आमच्या वारकरी संप्रदायात आम्ही चंद्रभागेतून स्नान केले की एकमेकाच्या पाया पडू. लहान असो मोठा असो कोणी असो, वारकरी संप्रदायातला हा नियम आहे. आता आमच्या माता बसलेल्या आहे, म्हणे हात वर करायला लावत असतो. बरं, बुवाले कधी नमस्कार करता? रोज काही ना हात वर करा आपल्या नवऱ्याले. मग कसं काय भागवत होईल? मात आहे. तोच तर देव आहे तुमचा महादेव. तिकडे कोपऱ्यात बोलून नमस्कार करताय. बिलकुल नाही. दुराला लाज भय शंका मान. तिथे लाज नाही, शंका नाही, काही भय नाही, काहीच नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा. जर रोज नमस्कार केला 1 वर्ष 2 वर्ष जाऊ द्या, काय अनुभव येते ते मला नंतर सांगा फोनवर. पण मग काही माणसं अशी आहे की रोज जर या बाया पाया पडायला गेले ते म्हणतील काय लावला हा नांदा, हालचा किती आहे, त्याचं कसं होईल? उदाहरण मी तुम्हाला देतो. रोज जर गीता भावीने मामाच्या पाया पडू दे, मामा म्हणतील ते काय लावलं त्याचा अज्ञान आहे ते. त्याचं ते अज्ञान आहे. पण मग आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो 2 मिनिटांमध्ये. मी मौनी भावाकडे परमहंस होते, 13 वर्ष सत्संग केला. तिच्यामध्ये काशीनाथ आप्पा बोंद्रे त्यांचे भक्त होते. काशीनाथ आप्पा बोंद्रे वारले. त्यांना वडील आणि आई म्हणून ते बाबा राहत होते, वात्सल्य भावाने. आम्हाला भावही तर कळत नाही अजून की भगवंताशी कोणतं नातं लावायचं आहे. आणि मग त्यांची समाधी अजूनही चिखलीला, तुम्ही मौनी भावाचा मठ कॉटन मार्केटच्या तिकडून आहे. मी विश्वस्त होतो 11 वर्ष त्या संस्थांचा. आता ती माता, आम्ही ज्यावेळेला जाऊ दर पौर्णिमेला, त्यावेळेला नवरा वारून तर 7, 8, 10 वर्ष झाले. पण जेवायच्या आधी नैवेद्य जाय त्या समाधीला प्रदक्षिणा घालत असे आणि ते जेवायचं ताट त्या समाधीवर ठेवून त्याला पाणी फिरवायचं. ती काय मूर्ख होती काय? नाही. आम्हाला कळत नाही ना. हो, तो गेला म्हणजे मेला. अरे तो मेलाच नाही, तुझ्या हृदयातच आहे तो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. जड भरत राजेची कथा ऐकली तुम्ही? हरणाचे 3 जन्म घ्यावे लागले की. तर आपली वासना ज्याप्रमाणे, जिथे भगवंताचं वास्तव्य नाही तिला म्हणतात वासना. आणि ही वासना मग आपल्याला मधमाशी बनायचं आहे. काय बनायचं आहे? आपण फुलाचा अर्थच घ्यायचा आहे. गावठी माशी कुठे बसीन? घाणीवर, गटारात, इकडे विष्टेवर. आणि घरात पुरणपोळी असली की आली. तसं नाही बनायचं आपल्याला. गावठी माशी बनायचंच नाही, मधमाशी बनायचं आहे. लक्षात घ्या. आणि ते ज्ञानोबा माऊली आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये सांगतात. अर्जुन विषाद येऊ, ही आसक्ता, ममता, माया यांनी जीवाला बंधनात टाकून दिले. तो बाहेरच निघत नाही. आसक्ती, फार आसक्ती, बड्या बड्या लोकांना आसक्ती. मग आता आसक्तीतून निघायचं कसं? तर त्याला अनासक्ती करा.
अनासक्तीने राहायचं. घरामध्ये राहा, कुटुंबामध्ये, पण अनासक्तीने राहा. हा ग्रस्ताश्रम आहे. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ परम बद वैराग्याचे. पण मग गुरुकृपा आवश्यक आहे. हा पहिला अध्याय अर्जुन विषाद येऊ की बाबा झालं ना, अरे काका मामा साले सगळे ते येईल, कसं काय मारू? देवा तुमचं ज्ञान देऊन राहिला मला युद्धामध्ये, रथावर बसून. भगवान शिव आहे वर, हनुमान तर बसलेले होते. तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमारा. काय मजेशीर आहे बघा महाभारत आहे. पण म्हणे हे काहीच कामाचे नाही. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे वा कोणी नाही. काहीच नाही. हे कोरोनानं दाखवून दिलं आपल्याला. लक्षात घ्या. जाता नाहीये. हो इतकं काही धाक झाला होता पहिले ज्यावेळेला 3 महिन्यामध्ये, की ज्यावेळेला मी बातम्या पाहावं त्यावेळेला पोलीस लोकांची ड्युटी अशी दवाखान्यात. मग काही लोक भीम पळत ते फाटकवून, कोरोना झालेले लोक की चला घरी. हो तर त्या फाटकावर जो चढला समजा कोरोनाचा पेशंट, तर त्याला तो काळी बी टोचू नाही, टोचू की नाही टोचू, मला कोरोना होईल काय पोलीस म्हणे. इतकं धाक होता. मलाही झाला कोरोना, झाला नाही असा नाही, पण मी 3ऱ्या लाटेत सापडलो. कारण काय की हे भागवत सांगता सांगता पाया पडणार येत आता श्वासाचा श्वास चालूच राहील. देशपांडे साहेब म्हणे तुम्ही आले म्हणे या घेऱ्यात. मग म्हणे पण म्हणे माइल्ड अटॅक आहे, रक्त वगैरे तपासून घेतलं होतं. मी 7 दिवस घरीच थांबलो होतो. सांगायचा मुद्दा काय की काही होत नाही तुम्हाला नामस्मरण केलं. नाम म्हणता वाया गेला ना ऐसा ऐकेला, सांगा संत महंत ऋषी विनवितो तुम्हाला. आणि याप्रमाणे हा जो पहिला अध्याय आहे, ही आसक्ती माया यातून आपल्याला बाहेर पडल्याशिवाय येत नाही. हे 9व्या अध्यायातली ओळी आहे की यामध्ये जो फसलेला जीवात्मा आहे, जडजडूनी आहा कटकटाय ओखडे मृत्यू लोकीचे उफराटे, जरी अर्जुना अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडूनी व्हायला निघ, ये भक्ती मार्गेची वाटे लाग, या पावसी अवयंग निजधाम माझे. रिटायर झाला निघतो काय नाही, झडझडूनी व्हायला निघ. जसं क्षणोक्षणी हाची करावा विचार. लोक म्हणतात पाहू अजून काय, आपण तर यंग आहोत, अजून तर लहान लहान पोरं आहे, कशाला भक्ती मार्गात जायत. पण आता फार बदल झालाय. लहान लहान मुलं मुली कीर्तन करताय. माझा आवडता कीर्तन ते ऐका तुम्ही. एवढ्या मुली आहे, ते परीक्षक लोक उचलून घेतात त्या मुलींना, त्याचे पापे घेतात, सांगतात बाबा धन्य माता पिता दयाची. हा फरक झाला. आणि म्हणून दुसरा अध्याय आहे सांख्य योगाचा. भागवतामध्ये सांख्य योग आहे, पण कुठे आईला ज्ञान देत आहे कोण? कपिल मुनी सांगताय की शरीर नश्वर आहे, नाशिवंत देह जाणार, सकाळ आयुष्य खातो काळ सावधान, घडी घडी काळ वाटायची बाई, अजून किती आहे अवकाश. आई समजून घे शास्त्राचा नियम काय आहे भागवतामध्ये. तसं ज्ञानोबा माऊलींनी 2ऱ्या अध्यायामध्ये जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतरे स्वीकारीचे चैतन्य ना. तो टाकून देतो ते, आणि मग तो दुसऱ्या हिच्यामध्ये चालला. पण मग केव्हा 84 लाख योनीमध्ये जायचं नाही बाबा. लक्षात घ्या. मी जिथे जिथे शेकडो भागवत केले लोकांना ते सांगतो, ते ऐकून घ्या. नुसतंच श्रवण करू नका, पण साधक बना, म्हणजे 84 लाख योनीमध्ये जाणार नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा
किती पीठसान गरीब आहे. फक्त 4 लाख माणसाच्या जन्मात आहे. बाकीचं मग 30 लाख, कोणाचं 10 लाख, हिच्यातून निघला की तिच्यात, तिच्यातून निघला की हिच्यात गिरतच राहत. काय करता? म्हणून याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जे गोड नाही खायचं, जिलेबी बर्फी गिफी गोड जेवण करावा, ते गोड जेवण नाही. हे नामस्मरणाचं जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेते. पण केव्हा? ज्यावेळेला तुम्ही आतापासून सुरुवात कराल त्यावेळेला तो तुमच्या पलंगावर येऊन बसेल आणि सांगेल की आता तू कर. ऐन वेळेवर तो येतच नाही. गोपाल कृष्ण म्हणा, प्रभू रामचंद्र म्हणा. हा दुसरा अध्याय आहे. आणि निशा ब्राह्मी स्थिती पार्थ संतांचं उदाहरण दिलंय ज्ञानोबा माऊली. तो कसा राहतो, तर कसं बोलतो, कसा चालतो. संत होणी संतासी पाहावे, तरीच तरावे तुका म्हणे. ओ परमहंस लोक रस्त्यानं जातात, लोक नमस्कार करत नाही. हे चाललं हलं म्हणते नंगळलेले, तिकडे तोंड करतात लोक. आम्हाला संत ओळखता येत नाही. आपल्याला संतांची लक्षणं आपल्या शरीरात पाहिजे, त्यावेळेला आपल्याला ओळखता येईल संत कोण आहे. तोपर्यंत नाही ओळखता येत. कारण काय की वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. नुसतं वेशावर नाही. आज बघा जोधपूरला ज्याचं भागवत चालू आहे ते भागवतकार आणि 700-800 माता भगिनी उपोषणाला बसल्या आहेत. काय की धर्म संकटात आहो आपण सध्या. हे ज्ञान नको आहे कोणाला. किती लोक आहेत आता जाधववाडीमध्ये, किती लोक येतात सरवणार. 14 टाळकरी होते, पण सगळं जग हादरून दिलं तुकाराम महाराज. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई 4च भाऊ होते, पण गीतार्थाचं विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. सगळं जग हातून सोडलंय. म्हणून किती लोक आहेत, किती जाय, याला काही प्रश्न. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. ज्याला घ्यायचा आहे तो मुमुक्ष आहे. तीव्र मुमुक्ष बनायचा, मंद मुमुक्ष नाही बनायचं. चिंचीचं झाड जसं त्याला पाणी आहे की होऊन जाऊ. भागवत चालू आहे, आज कोणता दिवस आहे हो, तायडी गुरुजी म्हणतात 3रा दिवस आहे. मग अजून शेवटच्या दिवशी महत्व आहे. शेवटच्या दिवशी काय असते? गोपाल काला. काही हरकत नाही, तो प्रसाद आहे, घ्या. पण श्रवण भक्ती जी नवविधा भक्ती मधली आहे. तू ऐकलं का भागवत? 2 तास, 3 तास, 1 तास नाही. एक घडी आधी में पुनिया, तुलसी संगत साधुकी घटे कोटी अपराध. तुला अधिकार नाही जायचा प्रसाद घ्यायचा जर तू भागवत श्रवण केलं नाही. पण मग आपलं तसं होतच नाही. सगळे सांगावं लागते, अरे अरे लहान थोर आहे, प्रसाद आहे. पण अधिकार आहे. अधिकारच ऐसा करू उपदेश. 4थीतल्या मुलाला मॅट्रिकचा अभ्यास येणार नाही, लक्षात घ्या. आणि आता एकदम 7वा-8वा अध्याय, सद्व्यासे निरंतर लावणी परमपुरुषाची मोहर, मग शरीर जावं अथवा राहावं. संपलं. हा 7वा-8वा अध्याय. तो भरपूर सांगता येईल मला, पण आता वेळ संपली आहे. 2 तास झाला. आमचे उपाजी महाराज माझे सख्खे मित्र आहे म्हणून बसू दिलं मला, नाही तर उठले का 20 मिनिटात देते तुले, अजून चालूच राहिलं. भागवत सांगायचं राहिलं. म्हणून मी इथे आता त्यांच्या गोपाळकृष्णाच्या आज्ञेने, कारण की मला खूप आनंद येतो. मी काही बोलत राहतो पण आता जमत नाही काय. आणि याप्रमाणे बोलविता धनी वेगळाची आहे. मी बोलतच नाही, तो बोलणारा बोलून घेतो. साळुंका मंजुळा बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळा. याप्रमाणे 9व्या अध्यायामध्ये समाधी ज्या वेळेला घेतली ज्ञानोबा माऊलींनी, त्यावेळेला
हा 9वा अध्याय जपत जपत त्यांनी संजीवन समाधी घेतली. लक्षात घ्या. म्हणून नाही ज्ञानेश्वरी वाचता आली तरी 9वा अध्याय जरूर वाचण्याचा प्रयत्न करा. मुलाला मुलीला वाचवायला लावा. तुम्ही ऐकत राहा. मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो काही वर्षापासून. परवा मी वाचत असताना 5 वाजता उठत असतो मी, आणि ज्ञानेश्वरी वाचताना नातू नास्तिक आहे 2 नंबरचा, पण तो उठला असेल, तो आला माझ्याजवळ. नास्तिक माणूस आहे तो म्हणे आजोबा हे तुम्ही किती दिवसापासून वाचता? म्हटलं अरे याला कसं काय जाग आली? म्हटलं बा ज्ञानोबा माऊलीची काय झाली कृपा. म्हटलं काय मी 7वीत असतापासून वाचतो. इंगळे मास्तर होते म्हटलं मला हेडमास्टर पिंपरी अडावचे, त्यांच्याकडे मी ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हापासून वाचतो. असं मग पाठ झाली असेल तुमच्या? म्हटलं पाठ तर नाही झाली, पण काही ओव्या माझ्या लक्षात आहे आणि त्याच्यावर प्रवचन करत असतो. म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन चालतं. लक्षात घ्या. म्हणून घरामध्ये आपण जसं जसं वागाल त्याचे रिफ्लेक्शन जाणवतात, वातावरण निर्मिती तयार होते. आणि म्हणून 9वा अध्याय तरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पडले. ज्ञान होय अज्ञानाशी, हाच वर आहे या गीतीस. आणि मग तिला नाते जोडून करा. शांत भावाने वाचा, दास्य भावाने वाचा. मी वात्सल्य भावाने राहतो. माझं पूर्ण आयुष्य वात्सल्य भावाने. मी कुठे सांगत नाही, पण आज सांगून राहिलो. कारण की वात्सल्य म्हणजे मुलाचं किंबहुना धनुर्धरा, जो ये मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा तिथुला पा. तो आईला किती बरे आवडतो मुलगा? प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्न त्याप्रमाणे राहा आणि ज्ञानोबा माऊलीची कृपा संपादन करा. गोपाल कृष्ण म्हणजे ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊलीच म्हणजे गोपाल कृष्ण. वेगळं नाही आहे. अद्वैत सिद्धांत आहे बाबांनो. आणि त्यामुळे तुम्ही जे सुरेंद्र भाऊ आणि त्यांचे कुटुंब, त्यानंतर आमचे भागवतकार हरिभक्तीपरायण उठाजी महाराज यांनी 1 महिना अमळनेरला केलं सत्संग. त्यांना पाठवलं, 1 महिना गेले. सिल्लोडला गेले, इकडे जा तिकडे जा. आणि त्यांचं साधी राणी आणि उच्च विचार सगळे अगदी साधे आहे. म्हणणार नाही की हा महाराज आहे ना हा बुवा आहे. बाईने बिलकुल साधे राहत. म्हणून वेश असावा बावळा, अंतरी असावा नाना काळा, असे महाराज तुम्हाला लाभलेले. आणि म्हणून सुरेंद्र बोवाले असं भागवत लावायचं आहे. त्यांना म्हटलं मी असं महाराज देतो तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकडून करा. एक दिवशी मी येऊन सत्संग करेन. आणि तो आपण केला. याबद्दल मी सगळ्यांचे क्षमा मागतो. सगळ्यांना नमस्कार करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. आता फक्त मी देहाचं पंचीकरण सांगतो की देहामध्ये काय आहे लक्षात घ्या. हे माहीत असू द्या. हे प्रवचन नाही आहे. कारण की आपल्या इडा आणि पिंगला ह्या 2 नागपुडे फक्त वाचतो मी. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ज्या नासिकामध्ये इडा नाडी वाहते तिला गंगा नदी म्हणतात. इडा आणि पिंगला ही सुषुम्ना म्हणजे गंगा नदी तुमच्या जवळ आहे. ही यमुना नदी. नंतर उजव्या नासिकामध्ये पिंगला नाडी वाहते. नाडी म्हणजे काय? आर्टरी आणि व्हेन्स बारीक बारीक असतात आपल्या शरीरामध्ये. ती यमुना आपल्या शरीरामध्ये, तिला यमुना नदी म्हणतात. दोन्ही नासिका पोळामध्ये समसमान वायू, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. तिच्यामध्ये सरस्वती नदी. वा किती कमाल आहे बघ. दोन्ही नागपुडे ज्या वेळेला आपल्या समसमान चालतात. नाही तर तुम्ही त्याचा अभ्यास आहे शिवसरोदयाचा. ज्यावेळेला तुम्ही इडा पिंगळाचा वास्तविक मी तर नामधारक आहे, पण हे माहीत असावं ज्ञानोबा माऊलीचं 6व्या अध्यायामध्ये
त्यावेळेला हा कठीण आहे या कलियुगामध्ये. आणि म्हणून गांधारी तिला कावेरी नदी वाहतात डाव्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये हस्तिनी नाडी तिला सिंधू नदी म्हणतात, जिभेमध्ये सरस्वती नदी वाहते तिला कृष्णा नदी म्हणतात, डाव्या डोळ्यामध्ये चक्षुषा नाडी वाहते तिला पूर्णा नदी म्हणतात, उजव्या नेत्रामध्ये अलंबुषा नाडी वाहते तिला गौतम नदी म्हणतात, गुदामध्ये कोहू नाडी वाहते तिला नर्मदा नदी म्हणतात, आणि आपण जी मूत्रइंद्रियामध्ये शंखनी नाडी वाहते तिला तापी नदी म्हणतात. वरील सर्व नद्या आपल्या देहात, पण केव्हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, तो नामस्मरण करत असेल त्याचाच देह पवित्र आहे. इतर देह अपवित्र आहे, नामस्मरण करणाराच देह पवित्र आहे. हे पंचीकरणा देहाचं. म्हणून देह किती पवित्र आहे बघा. म्हणून देहाची हेळसांड करायची आणि साधने करतात. आणि आपल्या देहामध्ये जे आहे ते सगळं ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांड, हा, पिंडी ते ब्रह्मांडी. ते ऐकून घ्या 2 मिनिटात आणि संपलं. आपलं मास जे आहे ते पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे आपलं मास. पर्वत जे दिसतात, सातपुडा, सह्याद्री, हिमालय, हे सगळे आपल्या हड्डे आहेत. अस्थि चोखा मेळ्याच्या हड्डी ज्या होत्या त्या रामकृष्ण हरी म्हणत. लक्षात घ्या. नामदेव महाराज झोपले असताना, आणि मग भूमी म्हणजे शोणित, समुद्र म्हणजे आपलं उदर, नक्षत्र तारांगण म्हणजे आपल्या दंतमाला, यम म्हणजे आपल्या दाढा, चंद्र सूर्य आपले दोन्ही डोळे, पूर्व दिशा म्हणजे पाय, पश्चिम दिशा म्हणजे आपलं डोकं, वडवानर म्हणजे जठराग्नी, पवन म्हणजे प्राण, व्यान, उदान, समान आणि प्राण. 5 वायू आपल्या शरीरामध्ये आहे. आणि प्राणवायू म्हणजेच हनुमान आहे. या हनुमानाने दासबोधामध्ये समर्थाने वायू रोखला होता. 2 वर्ष कोरोनामध्ये ऑक्सिजन रोखला होता हनुमंताने. म्हणून लोक वैकुंठवासी झाले. लक्षात घ्या. हा काळ काही येतच असतो, कारण की भगवान ही लीला कोणालाच कळत नाही. आणि म्हणून इथे विष्णू म्हणजे आपलं अंतःकरण आहे, रुद्र म्हणजे आपला अहंकार आहे, प्रजापती म्हणजे आपले शिष्ण आहे, माया म्हणजे योनी आहे, सरस्वती म्हणजे सुवचन आहे, लक्ष्मी म्हणजे निवृत्ती आहे, आणि आपले 21 मनके जे आहेत आपले, हे जे इथे सिम्पॅथॅटिक नर्व मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती आहे. आणि इथून 21 मधून एक अशी वाहते, आणि त्याला 4 छिद्र आहे एकमेकाने फिट केलेले. आता तर सगळे काय, कोणी म्हणते माई कमर गेली, कोणी म्हणते माई पाठ गेली, कोणी म्हणते काय केलं, कोणी म्हणते काय केलं. याचं कारण हे असे आहे. तर हा व्यायामाचा अभाव आहे, प्राणायामचा अभाव आहे आपला, म्हणून असं होतं. आणि त्यामुळे त्याला 4 छिद्र आहे. 21 चोक 84, ही 84 लाख योनी आपल्या शरीरामध्ये आहे. आणि त्याकरता हे शरीर कसं निरोगी ठेवावं हे प्रत्येकाने आपलं ठेवावं. कशाकरता? साधने करता, हरिनामा करता, पूजापाठ करण्याकरता, श्रवण भक्ती करण्याकरता हे शरीर चांगलं असतं. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.